नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026 मध्ये आपलं स्वागत आहे। तर पहिला प्रश्न पहा, मियाझिमा बेट कोणत्या देशात आहे? तर पहिला ऑप्शन बघा डेन्मार्क, दुसरा ऑप्शन आहे इंडोनेशिया, तिसरा ऑप्शन आहे जपान आणि चौथा ऑप्शन आहे कॅनडा। तर याचं करेक्ट उत्तर आहे जपान। तर मियाझिमा बेट हे जपान या देशामध्ये आहे, पण हे का चर्चेमध्ये आले आहे ते आपण बघूया पुढे। तर बघा, भीषण आग लागल्यामुळे चर्चेत आलेले 1200 वर्ष जुने ऐतिहासिक देशाईन हे मंदिर आहे इथे म्हणून ह्या बेटावर आणि या देशामध्ये जपानमध्ये, म्हणून हा प्रश्न आपण घेतलेला आहे कारण की इथे भीषण आग लागल्यामुळे हे चर्चेत आलेलं आहे। तर प्रश्न येऊ शकते। आणि त्या बेटाचं नाव काय? तर मियाझिमा बेट इथे भीषण आग लागल्यामुळे हे चर्चेत आलेलं आहे आणि हे 1200 वर्षे जुने आहे। तर बघा, जगातील 10 बेटांची आपण नावे बघूया, कुठे आहे ते बघूया। तर बघा, ग्रीनलँड बेट आहे उत्तर अटलांटिक महासागर डेन्मार्कला, ठीक आहे। त्यानंतर बघा, न्यू गिनी हे बेट आहे प्रशांत महासागर इंडोनेशिया न्यू गिनी। त्यानंतर आहे मदागास्कर हे बेट आहे हिंदी महासागरावर। बॅफिन बेट आहे कॅनडा अटलांटिक महासागरावर। सुमात्रा हे हिंदी महासागर इंडोनेशियामध्ये आहे आणि होन्शू हे जपानमध्ये आहे। व्हिक्टोरिया बेट हे कॅनडामध्ये आहे। त्यानंतर बघा, ग्रेट ब्रिटन हे युरोपमध्ये आहे। एलेसमियर बेट कॅनडामध्ये आहे। तर भारतातील सर्वात मोठे बेट बघा कोणते आहे? तर मध्य अंदमान आहे। त्यानंतर बघा, जगातील सर्वात मोठे नदी बेट आहे माजुली, आसाम, भारत इथे। हे ब्रह्मपुत्रा नदीवर वसलेले आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर बघा, जगातील सर्वात लहान बेट जस्ट रूम इनफ आयलँड हे सेंट लॉरेन्स नदीवर आहे। कुठे? अमेरिका, कॅनडा आहे। पुढील प्रश्न पहा, कोणाला आंतरराष्ट्रीय परमाणु ऊर्जा एजन्सी वर्ष 2026 साठी क्षेत्रीय सहयोग समझोता अध्यक्ष नियुक्त केले आहे? पहिला ऑप्शन आहे भारत, दुसरा ऑप्शन आहे अमेरिका, तिसरा ऑप्शन आहे रशिया, चौथा ऑप्शन आहे जपान। तर याचं करेक्ट उत्तर आहे भारत। तर आंतरराष्ट्रीय परमाणु ऊर्जा एजन्सी वर्ष 2026 साठी क्षेत्रीय समझोता अध्यक्ष कोण केला? भारतला। पुढचा प्रश्न पहा, सोनपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या राज्यात आहे ज्याच्या बांधकामाला नुकतीच अधिकृत मंजुरी मिळाली आहे? याचं पहिलं ऑप्शन आहे गोवा, दुसरा ऑप्शन आहे बिहार, तिसरा ऑप्शन आहे बंगळुरू आणि चौथा ऑप्शन आहे हैदराबाद। तर सोनपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे बिहार या राज्यामध्ये आहे। तर भारतातील काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची नावे बघूया। तर बघा, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथे आहे। त्यानंतर बघा, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे येथे आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईला आहे। भारतातील काही आंतरराष्ट्रीय विमानतळ बघा, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली, कंपोगोंडा आंतरराष्ट्रीय विमानतळ बंगळुरू येथे आहे। नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ कोलकाता येथे आहे। चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ चेन्नईला आहे आणि राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबादला आहे। पुढील प्रश्न पहा, भारतामध्ये केंद्र सरकारच्या योजनांना लागू करणारे पहिल्या नंबरवर असणारे राज्य कोणते? तर बघा, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश। तर याचं करेक्ट उत्तर आपलं महाराष्ट्र। तर केंद्र सरकारच्या योजनांना लागू करणाऱ्या पहिल्या नंबरवरचे जे राज्य आहे ते महाराष्ट्र आहे। पुढील प्रश्न पहा, ओडिशा राज्यातील कोणते शहर जे जगातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे? पहिलं ऑप्शन बघा बोलांगीर, दुसरं ऑप्शन आहे संबलपूर, तिसरं ऑप्शन आहे ब्रह्मपूर आणि चौथा ऑप्शन आहे भुवनेश्वर। तर ओडिशा राज्यातील जे जगातील सर्वात उष्ण शहर ठरलेलं आहे बघा, जगातील म्हटलेलं आहे, तर बोलांगीर हे शहर आहे आणि हे कुठे आहे? तर ओडिशा राज्यामध्ये आहे। ओडिशाची राजधानी आहे भुवनेश्वर। तर लक्षात ठेवा, इथलं महत्त्वाचं आहे कारण की जगातील सर्वात उष्ण शहर ठरलेलं आहे
तर बघा भुवनेश्वर जे शहर आहे राजधानीचे शहर आहे ओडिशा राज्यातील. तर बघा ओडिशाची राजधानी आणि सर्वात मोठे शहर हे शहर टेम्पल सिटी म्हणून ओळखले जाते. तर भुवनेश्वर शहरला काय म्हटलं जाते? टेम्पल शहर म्हणून ओळखलं जाते, हे लक्षात ठेवा. पुढचं बघा, तर बघा कटक हे ओडिशाची पूर्वीची राजधानी म्हणजे आधीची राजधानी कटक होती आणि ऐतिहासिक शहर याला सिल्वर सिटी म्हणतात. म्हणजे कटकचं दुसरं जे नाव आहे ते सिल्वर सिटी म्हणून सुद्धा ओळखलं जाते, म्हणजे चांदीचे शहर, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा राऊरकेला राज्यातील प्रमुख औद्योगिक केंद्र आणि स्टील सिटी आहे राऊरकेला, हे सुद्धा ओडिशा राज्यामध्ये आहे. ब्रह्मपूर बेहरामपूर किनारपट्टीवरील महत्त्वाचे शहर आहे जे रेशीम नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. तर बेहरामपूरसुद्धा ओडिशा राज्यामध्ये आहे. संबलपूर बघा हिराकुंड धरणामुळे प्रसिद्ध असलेले पश्चिमेकडील प्रमुख शहर आहे. त्यानंतर बघा पुरी जगन्नाथ मंदिरासाठी आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यासाठी जगप्रसिद्ध असलेले धार्मिक शहर आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. जगन्नाथ मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर बघा बालासोर ओडिशाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे आणि क्षेपणास्त्र चाचणी तळासाठी ITR प्रसिद्ध असलेले शहर आहे. पुढचं बघा बारीपाडा मयूरभंज जिल्ह्यातील प्रमुख सांस्कृतिक केंद्र आहे. त्यानंतर बघा जाजपूर भद्रक औद्योगिक आणि ऐतिहासिक वारसा असलेले उत्तर ओडिशातील प्रमुख शहर आहे. त्यानंतर बघा काही महत्त्वाचे अपडेट घेऊया याच्यामधली ओडिशाचीच. तर बघा ओडिशातील विधानसभेच्या सीटा किती आहेत? तर 147 आहे. ओडिशामध्ये राज्यसभा सीटा आहेत 10 आणि ओडिशा राज्यातील लोकसभा सीटा आहे 21. ठीक आहे, तर हे पॉईंट लक्षात ठेवा. व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. डेली आपलं करंट अफेअर आपण घेऊन येत असतो ॲज चॅनलवर. सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.